उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण पाहतो निसर्गाचं रौद्र रूप आपण पुणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये, संपूर्ण कोकणामध्ये आपण आज त्याचं रूप पाहिलेलं आहे। परवा दिवशी 8 तारखेला आपल्या आळंदीमधून जी आषाढी वारी निघते पंढरपूरला जाण्याकरता, तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण जगामधून, महाराष्ट्रामधून वारकरी तिथे जमा होतात। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिंडी देखील त्या ठिकाणी प्रत्येक गावामधनं येत असते। परंतु कालपासून जो पाऊस चालू झालेला आहे, त्या पावसामध्ये आज सकाळपासून इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळं संपूर्ण आळंदी नगर परिषद आणि आळंदीचा जो परिसर आहे हा जलमय झालेला आहे। जे चारही पूल आळंदीला जोडणारे आहेत ते चारही पूल पाण्याखाली आहे आणि संपूर्ण आळंदीमध्ये पाणी असल्यामुळं आपल्या मुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी सर्वांनी आवाहन केलेलं आहे की ज्या दिंड्या आहेत त्या आळंदीमध्ये न जाता त्या आहे त्याच ठिकाणी त्यांनी विसावा घ्यावा, जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही। आपल्या विहाराचे, त्रिरत्न विहाराचे कार्याध्यक्ष सुभाष कांबळे यांचे बंधू हे ह्या दिंडी बरोबर गेल्या वर्षी होते आणि आजही, आणि त्यांचा मला दुपारी फोन आला की आपल्याला दिंडींची 2 दिवस व्यवस्था इथे करायची, नंतर आपण गेल्या वर्षी जिथे केली होती तिथे करणार आहोत। तर नेमकं आता 11 टॉवरला कुठं जायचं? मग मी सुभाषना सांगितलं की बाबा आपला जो प्रभाग आहे तो सर्व धर्म समभाव आहे आणि आमचा एकमेव असा प्रभाग आहे की जिथे गुण्या गोविंदाने प्रत्येक संप्रदायाची लोक राहतात। ही आमच्या प्रभागाची खासियत आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की ठीक आहे, आपण 2 दिवस आपल्या प्रभागामध्ये जे विहार आहे, कारण पाऊस पडतोय बाहेर, या ठिकाणी पाण्याची सुविधा पाहिजे, विद्युतची सुविधा पाहिजे, शौचालयाची सुविधा पाहिजे, या सगळ्या सुविधा करण्याकरता 11 टॉवरला मग या ठिकाणी विसावा घ्यावा आपण, अशी त्यांना विनंती केली। त्यांनी ते मान्य केली आणि या ठिकाणी आज ते आपल्याकडं आज आणि उद्या 2 दिवस इथं राहणार आहे। 2 दिवसानंतर त्यांचं प्रस्थान होईल। परंतु या 2 दिवसामध्ये आमच्या प्रभागाच्या वतीने या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी आहे। आमच्या विहाराचे अध्यक्ष आहेत, आमच्या विहाराचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आहेत, महिला अध्यक्ष आहेत, या ठिकाणी आमच्या प्रभागाच्या नगरसेविका आहे, आमच्या प्रभागामधील हिंदू संस्कृती मंचचे अध्यक्ष ते देखील या ठिकाणी आहे, बाकीचे अनेक मान्यवर आहेत। ते उद्या तुमची सगळ्यांची भेट होईलच। परंतु एवढंच आम्ही प्रभागाच्या वतीने मी सांगू इच्छितो की या ठिकाणी ज्या विहारामध्ये आपण आहोत, मला आनंद ह्या गोष्टीचा होतोय की भगवान गौतम बुद्ध म्हणजे साक्षात पांडुरंग। कारण आम्ही जे काही आमच्या बौद्ध धर्मातील इतिहासामध्ये आम्ही जे काही वाचलेलं आहे, पंडू म्हणजे कमळ, पाली भाषेमध्ये पंडू म्हणजे कमळ आणि कमळावरती विराजमान असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच पांडुरंग म्हणजे साक्षात बुद्ध। त्यामुळं आपण या ठिकाणी आलेला आहात म्हणजे आपण पांडुरंगाच्याच छत्रछायाखाली या ठिकाणी आहात असं आम्ही या ठिकाणी मानतो। त्यामुळं तुमची सेवा करणं म्हणजेच आम्ही तथागतांची सेवा करणं असं आम्ही या ठिकाणी आम्हाला संबोधतो। आणि जे पंचसूत्र, पंचशिलेचे सूत्र तथागत देतात आणि जी माळ आपण स्वतःहून घालता ती साक्षात आमच्या बौद्ध धर्मामध्येच, आपल्या बौद्ध धर्मामध्येच तो प्रकार असतो, हे या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून तुम्ही आलात, आम्हाला आनंद झालेला आहे। 2 दिवस तुम्ही या ठिकाणी राहून सेवा घ्यावी अशी विनंती मी आपणाला करतो। आणि या ठिकाणी जी दिंडी आलेली आहे ती संताजी महाराज जगनाडे पालखी 16 मधील
संताजी महाराज जगनाडे दिंडी सोहळ्याचे माजलगाव दिंडी क्रमांक 3 ही दिंडी आहे। ही आपल्या पंढरपूर पासून म्हणजे आपल्या आळंदी पासून पंढरपूर पर्यंत ही प्रत्येक वर्षी जात असते। किती वर्ष आहे तुमचं? 27वं वर्ष आहे। जोरदार टाळ्या वाजून त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया। वय वर्ष 27 आहे आणि त्यांचे जे अध्यक्ष या दिंडीचे जे प्रमुख आहे आयुष्मान रामेश्वर साखरेजी यांचं या ठिकाणी मनापासून मी तुमचं स्वागत करतो। सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। आणि यानंतर हा ताई तुमचं नाव? किष्किंदा ताई आणि साखरे। अच्छा अच्छा तुमच्याच पत्नी। अच्छा म्हणजे पांडुरंग आणि या ठिकाणी आपले रामेश्वर साखरेजी त्यांच्या सुविद्य पत्नी ह्या देखील या ठिकाणी आलेल्या किष्किंदाताई, त्यांचंही आमच्या महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। अधिक न बोलता मी आपल्या प्रभागामधील आमचे मस्केजी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आलेल्या दिंडीचं स्वागत करावं। श्री संताजी महाराज जनगाडे पालखी सोहळा मंडळ संस्थान सदुमरे म्हणजे तुम्ही त्यांच्या ह्याच्यात काम करताय। माजलगावची दिंडी क्रमांक 3 तुम्ही ह्या ज्या प्रभागामध्ये आलेला आहात, ह्या प्रभागामध्ये आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आम्ही सर्व ह्या ठिकाणी राहणारे सर्व कार्यकर्ते, सर्व ह्या ठिकाणचा वारकरी संप्रदायामधले भरपूर लोक ह्या ठिकाणी आहेत। मी स्वतः गेली 14 वर्ष आळंदी ते पंढरपूरचा पायी वारीकरी आहे। आम्ही दरवर्षी या ठिकाणी जात असतो। या वसाहतीमध्ये अनेक दिंड्या लहान मोठ्या या ठिकाणी येतात। आषाढीला पण येतात, कार्तिकीला पण येतात। ह्या ठिकाणचे आमचे सर्व लोक डॉक्टर साहेबांना माहिती आहे की आम्ही कार्तिकीला येणार दिंडीला सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अन्नदान वगैरे आम्ही त्या ठिकाणी करत असतो। डॉक्टर साहेब असतात। तुम्ही या ठिकाणी आलात, पावसाचे दिवस आहेत। आता 9 तारखेला सुद्धा बारामती तालुक्यातून काही दिंड्या येणार, त्या सुद्धा आपल्या वसाहतीमध्ये 9 तारखेला इथे येणारच आहेत। मी आता डॉक्टर साहेबांना फोन आला त्यावेळी बोललोय की हा बदल झाल्यामुळे बऱ्याचशा दिंड्या त्याच ठिकाणी थांबल्यात। काही दिंड्या चुकून निघाल्यात, त्यांना माहिती नव्हतं। त्या दिंड्या आता इकडे आळंदी सोडून राहतील आणि परत पंढरपूरचे प्रस्थान करतील सगळ्या दिंड्या। तुम्ही या ठिकाणी आलात, मी तुम्हाला सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मनापासून तुमच्या या ठिकाणी आभार करतो, स्वागत करतो। कुठल्याही प्रकारची तुम्हाला गैरसोय होणार नाही। फक्त एकच मी सांगत आहे वारकरी संप्रदायाला की आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी, आपण ज्या संस्थेमध्ये जातो, त्या विहारामध्ये जातो, ज्या मंदिरामध्ये जातो, त्या ठिकाणी इथं संपूर्ण रहिवासी वसाहत आहे। कुठल्याही बिल्डिंगला कोणालाही त्रास होणार नाही याची सर्व वारकऱ्यांनी जबाबदारी घ्यायची। रात्रीच्या वेळेला ह्या ठिकाणी बिल्डिंग मोठमोठ्या आहेत, गार्डन आहेत, स्थळ आहेत। ते नावाला गार्डन आहे, आमचे धार्मिक स्थळ आहेत ते। लुंबिनी गार्डन असेल सगळे, त्या ठिकाणी अनेक संतांच्या महंतांच्या प्रतिमा लावलेल्या असतात। कुठल्याही प्रकारे कुठंही त्या ठिकाणी कुठं तिकडे झोपायला पाठवायचं असेल तर प्रॉब्लेम तुम्ही सांगतो। तिथेही तुम्हाला हॉल मोठा आहे, पाठीमागच आहे, तिथं तुम्ही झोपा, सकाळी परत इकडे या, तुमचा नाश्ता पाणी सगळं एकाच ठिकाणी राहील। पण तुम्हाला झोपण्यापुरतं यायचं असेल तर प्रशस्त जागा मी त्या ठिकाणी आपण करू। जर गरज पडत असेल तर तिकडं शेजारी पाठीमागच आहे, तेही करू आपण। आणि कुठल्याही प्रकारचं होणार नाही। डॉक्टर साहेबांची ह्या वेळेला इथे या ठिकाणी 3 वेळेला म्हणजे 15 वर्ष ते नगरसेवक आहेत। तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा जन्म जिथला आहे, त्यांच्या सुविधा पत्नी आता नगरसेविका आहेत। त्यांच्याबरोबर जे नगरसेवक 4 जण आहेत ते सुद्धा फार चांगला ग्रुप आहे। त्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही। त्यांच्याबरोबर जे काम करणारे लोक आहेत तेही पण चांगले आहेत, त्यामुळे इथं अडचण येणार नाही। फक्त तुम्ही इथले जे कोणी मुख्य असतील त्यांनी तेवढं 2 दिवस आपण हे करायचं, म्हणजे आपल्याला नेहमी इथं आल्यानंतर असं वाटलं पाहिजे की आपल्याला कोणी नाही भरत नाही, कारण मोठी वसाहत आहे इथं। त्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी हे करा। डॉक्टर साहेबांनी तुम्हाला या ठिकाणी केलंय, मलाही आनंद झालाय की वारकरी संप्रदायाची सेवा करायची म्हणजे फार त्याला भाग्य लागतं। कारण आम्ही या ठिकाणी राहतो, आमचे आई वडील कोणी नगर जिल्ह्यात आहेत, कोणी तिकडे राहतात, परंतु तुमच्या माध्यमातून तुम्ही लोक एक आई वडिलांची सेवा करण्यासारखं असतं, ते आम्हाला मिळते। त्यामुळे तुम्ही आलात, तुमचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपण सर्वांनी व्यवस्थित त्याचा लाभ घ्यावा एवढंच या ठिकाणी। दिंडीचं नाव सांगायचं? संत महाराज पालखी सोहळा माजलगाव। नगरसेवक साहेबांनी आमचं काम केलं, आम्हाला जागा दिली। पावसाचं वातावरण असताना
ते स्वतः येऊन भेट देऊन आम्हाला जागा देऊन गेले. धन्यवाद. आहोत की दिंडी आमच्या विहारात आली, आम्हाला पण लाभ झाला तुमच्यामुळं. का आम्ही तर काही दिंडीला आमच्या वयामुळे आम्ही पायामुळे येत नाहीये, बरेच जण म्हणजे साठीचे आहेत, पण तुमच्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे असं आम्हाला वाटायला लागलं. आणि जे डॉक्टरांनी तुम्हाला सहकार्य केलं त्याच्याबरोबर आम्ही पण सहकार्य करू. तुम्हाला काही अडचण जर आली तर आम्हाला सांगू शकता, आणि जे काही असेल तर ते तुम्ही बिंदास बोलू शकता. इथं कोणी पण एक जण राहणार, त्याच्याजवळ तुम्ही सगळ्या अडचणी सांगू शकता. आमच्या विहारातर्फे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जे बोलू. जय भीम सर्वांना. सर्वप्रथम जी दिंडी इथे आलेली आहे, जे सगळे वारकरी आहेत, त्या सगळ्यांचं मी आमच्या त्रिरत्न संघातर्फे, विहारातर्फे आणि महिला मंडळातर्फे सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि तुमच्या सर्वांना बघून म्हणजे खरं आम्हाला प्रचंड आनंद झालेला आहे. पण ही जी परिस्थिती आज ओढावलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही आमच्या विहारात आलेला आहात. आणि काही तुम्ही 2 दिवस आहात इथे, आम्ही सगळेजण तुमच्या सेवेशी आहोत. काही काळजी करू नका. कुठलीही प्रॉब्लेम आला तुम्हाला तर आमच्या पैकी कोणालाही तुम्ही सांगू शकता आणि तो आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आणि तुम्ही इथं आलात, आम्हाला खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या विहारात. धन्यवाद. गोड जेव्हा गुरुजी तिथे जिलेबी काय असेल ते तिने आणून दिलेलं आहे तिथे. सोनम रवींद्र जाधव, सोनम रवींद्र जाधव राहिला नागपूरचा. नागपूरच्या मध्ये राहणारी मुलगी आहे. किमया जाधव या दोघींनी या ठिकाणी तुम्हाला एक प्रसाद म्हणून दिलेला आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करायचा. तुम्ही काही जो सत्कार या ठिकाणी करणार आहात तो या ठिकाणचे कार्यकर्ते स्वीकारतील. त्याचा आणखी आनंदाने आम्ही स्वीकार करू सर्वजण. पण गरज नव्हती, पण ते प्रथा असते, वारकरी संप्रदाय कसा कधी कुठं जात नाही, त्यामुळे ते सत्कार करतील ते त्यांनी स्वीकारायचं. असं या असं नाही ना. अध्यक्षा मालती तिवारी यांचा सन्मान सौ साखरे मॅडम. दिलीपराव मस्के आपले हिंदू संस्कृती मंचचे अध्यक्ष आहेत. आणि तुम्हाला तो मस्के साहेबांबद्दलच ज्या वेळेस पाऊस काळ संपतो, थंडी चालू होते, सकाळची काकड आरतीची सुरुवात ती संपेपर्यंत हे सकाळी उठून पहिलं मंदिर उघडणार, काकड आरतीची सुरुवात ह्यांच्याकडनं झाडलोट करून होते. म्हणजे इतका भक्तिभावाने काम करणारे आहेत. पवित्र राखण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. त्यांची टीम फार चांगली ऍक्टिव्ह आहे. 10-15 लोक दररोज सकाळ संध्याकाळी असते. मी सालवी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी दिंडी जो त्यांनी सन्मान होतो ते स्वीकारणार त्यांनी. दिंडीमध्ये साधारण किती लोक आहेत आणि किती लोक आहेत? 225 लोक ह्या दिंडीमध्ये आहेत. पूर्ण ही बीड मधील माजलगाव या ठिकाणाहून आलेली दिंडी आहे. दिंडी क्रमांक 3 आहे आपल्या आळंदी यात्रेमधील. आणि ही दिंडी आळंदी पासून पंढरपूर पर्यंत प्रत्येक वर्षी जाते. हे त्यांचं 27वं वर्ष आहे. आणि आम्हाला आता एवढे लोक आहेत, पावसाळा आहे, थंडी आहे, तर समजा त्यांना काय वैद्यकीय सुविधा लागली, आपण या ठिकाणी आल्यानंतर त्यांची राहण्याची सोय केलेली आहे, त्यांच्या पाण्याची सुविधा केलेली आहे, त्यांच्या शौचालयाची सुविधा केलेली आहे. या ठिकाणी महानगरपालिकेचा दवाखाना शेजारीच आहे. तुम्हाला दाखवतो सगळे. काहीही अडचण असली इथे तुम्हाला 24 तास सेवा उपलब्ध आहे. त्याचबरोबर जर समजा या ठिकाणी हॉलमध्ये तुम्हाला काही अडचण वाटत असेल, समजा महिला आणि पुरुषांना, आताच आमचे दिलीपराव मस्के यांनी या ठिकाणी सांगितलं, पाठीमागेच या ठिकाणी गणेश मंदिर आहे, त्या ठिकाणी पण सुविधा होऊ शकेल. किंवा श्रीकृष्णाचं मंदिर आहे, तिथेही सुविधा होऊ शकेल. आमच्या प्रभागात कुठेही अगदीच तुम्हाला नाही वाटलं तर मस्जिद मध्ये सुद्धा सोय होऊ शकेल, एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगतो.
आमच्या प्रभागात असं काही हे नाहीये. सगळेजण गुण्यागोविंदाने इथे राहतात. प्रत्येक धर्माचा इथे आदर केला जातो. इथं द्वेष भावनेने कोणीही राहत नाही, हे आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो. तुम्हाला कसली अडचण येणार नाही. तुम्हाला उद्या सकाळी या ठिकाणी आंघोळी करता जे काही पाण्याची सुविधा आहे ती पण या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल. या ठिकाणी जे काही आपला दैनंदिन जो काही कचराही निघतो आपला म्हणजे जेवणाचं वगैरे, त्याच्याकरताही महानगरपालिकेच्या वतीने आम्ही तुम्हाला डस्टबिन वगैरेची व्यवस्था आम्ही करतोय. त्यामुळं स्वच्छताही राहील, आरोग्यही राहील आणि तुम्ही अतिशय समाधानी वातावरणामध्ये आपण भगवंताच्या चरणी या ठिकाणी लीन होण्याकरता जाताल, एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. ठीक आहे. बोला बोला. सगळ्यांना जय भीम जय शिवराय. पहिले माझं नाव विशाल आंबुरे. ह्या वर्षी चालू आहे मी दिंडीला आणि खूप असं चांगलं वाटतंय म्हणजे की साहेब आणि मॅडम आहेत आणि स्पेशल म्हणजे आमच्यासाठी सगळ्यांना म्हणजे खायला वगैरे पण आणलं आहे, ते पण चांगलं वाटतंय. आणि आमच्या सगळे म्हणजे वारकरी संप्रदाय जे आहेत आमच्या सोबत आलेले त्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद तुम्हाला आमची एवढी सोय करण्यासाठी. आणि हा अजून एक सांगायचं आहे मला की म्हणजे आता हे जे परिसर आहे आपला म्हणजे रत्नसंघ जे म्हणजे संघ आहे, तर इथं फक्त मला असं म्हणजे एक दोन चीज म्हणजे गोष्टी बघितल्यात मी की म्हणजे फक्त असं इथं ह्या जवळपास एरियाच्या आसपास फक्त म्हणजे ह्याच्या बाहेर तुम्ही व्यसन करा वगैरे, फक्त आतमध्ये करू नका ह्याच्या व्यसन वगैरे. एक दोन गोष्टी बघितल्यात मी इथं लोक करत होते, साठी म्हणजे त्यांचा अपमान न करणं हे आपल्याला चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे माझे दोन शब्द आणि धन्यवाद. चांगलं बोलला, ते चांगलं पहा, मी बोलला. तुम्हाला चांगलं सांगितलंय, बोलला. हा तुमचा कार्यकर्ता आहे. त्याचं सांगण्याला धाडस होणार नाही कारण 15 दिवस तुमच्या बरोबर येतो. ते म्हणून तुम्ही काहीतरी बोला. कोणालाही तंबाखू काही दुसरी काही करायचं असं खाऊन कुठनं खिडकीतून आपण जसं एसटीत बसलं क्लास बोलले का मागचा विचार नाही करत तर करू नका. धार्मिक स्थळ आहे त्यामुळे इथंच नाही आपण कुठेही गेलो तरी करू नका. तंबाखू खाऊन कुठेतरी पिचकारी मारायची नाही. आपल्याकडे काय साकडं करणार आहे म्हणजे आता जाऊन तुम्ही नाही तसं तर माझं काय म्हणजे साकडं वगैरे काय नाहीये. माझे अक्षरशः माझे घरचे म्हणजे 2 वर्ष झाले ते वारी करता येतं. 2 वर्ष झाले ते म्हणत होते मला चल 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 चल, पण माझं शॉप वगैरे असल्यामुळे मला काम वगैरे असल्यामुळे माझं काही येणं होत नव्हतं. पण ह्या वर्षी आलो मी नाही का थोडस असं ह्याच्यामध्ये पण होतं थोडंसं डिप्रेशन मध्ये. हा त्याच्यामुळे वेळात वेळ काढून, वेळात वेळ तर नाही म्हणता येणार, देवासाठी कुठं वेळ देणार हा पण कुठं पण तेच आहे नाही का. तर म्हणजे चांगलं वाटलं असं नाही का म्हणजे फर्स्ट टाइम आलो. तुम्ही काय प्रार्थना करणार विठ्ठलांकडे? विठ्ठलाकडे घेतलं काय फक्त आमच्या मराठवाड्यामध्ये वगैरे फक्त पाऊस हे चांगलं पडू, दुष्काळ वगैरे हा फक्त हे पडू बस, बाकी काय नाही. विठ्ठलाकडे काय नाही. बोला ना. बोला आपापा. बोला. पाऊस झालाय का मराठवाड्यात? सध्या नाही, झालाय का पण? सध्या नाही, इकडं झालेलं आहे, तिकडं जायचं सध्या. तुम्ही प्रार्थना काय करणार आहे पांडुरंगाला? हे चांगली पीक पाणी येऊ द्या, हे करू द्या, पाऊस पाणी करू द्या.